आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदिया जिले के मोरगांव व अर्जुनी विधानसभा क्षेत्र से बीजेपी के रत्नदीप दहीवाले ने बगावत कर अपनी उम्मीदवारी दाखिल की। उस समय उन्होंने कहा था कि राजकुमार बडोले अंत तक बीजेपी के उम्मीदवार रहेंगे, लेकिन सही समय पर वह राष्ट्रवादी में शामिल हो गए। इसलिए अर्जुनी मोरगांव विधानसभा बीजेपी का गढ़ बनी हुई है। कहीं न कहीं भाजपा कार्यकर्ताओं में यह भावना थी कि इस क्षेत्र में भाजपा का उम्मीदवार होना चाहिए, लेकिन ऐसा नहीं हुआ और कार्यकर्ताओं की भावना को ध्यान में रखते हुए मैंने इस विधानसभा चुनाव में भाजपा के प्रतिनिधि के रूप में अपना आवेदन बरकरार रखा है। रत्नदीप दहीवाले ने कहा कि अगर राजकुमार बडोले एनसीपी के समय पर चुने जाते हैं तो इस क्षेत्र में बीजेपी की मौजूदगी खत्म हो सकती है और खतरा हो सकता है। इसलिए मैं बीजेपी के अस्तित्व को बनाए रखने के लिए बीजेपी के कार्यकर्ता के रूप में इस चुनाव मैदान में हूँ। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये ही जी जागा आहे ही आमच्या भारतीय जनता पक्षाचा एक गड म्हणून ओळखल्या जाणारी ही जागा आहे। कार्यकर्त्यांची भावना होती की या ठिकाणावरून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा कमळाच्या फूल या चिन्हावरच लढायला पाहिजे होता। परंतु काय झालं इथे की आपले या विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आधीचे सर्वेसर्वा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी हे सांगितलं की 2 दिवसाआधी सांगितलं की मी इथेच जगणार, इथेच मरणार, मी कधीही माझ्या हाताच्या मनगटाला घड्याळ बांधणार नाही। आणि लगेच 2 दिवसामध्ये त्यांनी युटर्न घेतला आणि घड्याळ चिन्ह त्यांनी स्वतः घेतलं, त्यांनी प्रवेश केला। आणि ही जी त्यांची जी भावना आहे इथल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि इथल्या लोकांना, स्थानिकांना ही काही पटलेली नाही। स्वतःच्या स्वार्थासाठी ते घड्याळ चिन्हावर लढाईसाठी गेले, राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सामील झाले आणि त्या ठिकाणावरून महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे झाले। ते जर या ठिकाणी कमळाच्या फुलावरती भाजपचे उमेदवार म्हणून जर उभे झाले असते तर हा काही विषयच नव्हता बंड करण्याचा। परंतु इथे वेगवेगळ्या भूमिका घेतल्यानंतर शेवटी स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी हे मला एक बंड करावं लागलं आणि त्याच्यामुळे मी माझ्या उमेदवारी अर्ज या ठिकाणी कायम ठेवला।